हा बंड्या, काय झालं? ऋषी भाऊ, आपण असं करायला नाही पाहिजे होतं ना हो. आपलं काहीतरी चुकतंय ना. काय झालंय बंड्या? हो, आबा गेल्याची बातमी कमळीला न सांगून आपण लय मोठी चूक करालोय असं वाटायलंय बघा. हो, तिला घरची लय आठवणी आल्या. कवापासून रडत बसल्या बिचारी. तिला लय वाईट वाटायला लागलंय. आपण तिला सगळं खरं खरं सांगून टाकूया का? नाही नाही बंड्या, आत्ता तिला नको सांगायला. हो, असं कसं ऋषी भाऊ? कधी ना कधी तिला सगळं खरं कळणार आहे ना. बरोबर आहे, पण आत्ता ती वेळ नाहीये बंड्या. आणि आपण ही सगळी गोष्ट का लपवली माहितीये ना तुला? बरं आपलं सोड, तिच्या आईने सुद्धा तुला ही गोष्ट लपवायलाच सांगितली ना. अहो ऋषी भाऊ, सगळं खरं आहे, पण कमळीची अशा अवस्था नाही बघवतो मला. लहानपणापासून तिला हसत बघत आलोय. तिला असं उदास नाही बघवत. ऋषी भाऊ, तिला मला कायम हसताना बघायचं आहे. तुला तिला हसताना बघायचं ना, मग ते माझ्यावर सोड. ती उद्या तुला हसतानाच दिसेल, अगदी पहिल्यासारखी. खरंच? 100%. चला ठेवतो आता फोन. चल ठेवतो. आई ये ना. काय झालं, तू टेन्शन मध्ये दिसतेस? ऋषीला त्या व्हिडिओबद्दल सांगूनच टाकते. कदाचित या प्रॉब्लेममधून बाहेर पडायला हाच काहीतरी मदत करेल. गेले काही दिवस मी आईशी ज्या प्रकारे वागलो, मे बी त्याच गोष्टीचं तिला वाईट वाटलं असेल. आई, आय नो गेले काही दिवस मी खूप चिडचिड करतोय, तुझ्याशी आवाज चढवून बोलतोय. तू त्या रिधिमाला फोन करायला सांगितलेलास, मी तोही केला नाही. आई, तुझ्या अगेन्स्ट जाऊन मला आनंद नाही मिळत ग. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, घरातल्या सगळ्यांवरतीच. इट इज जस्ट दॅट मला थोडा वेळ हवा आहे. अँड ट्रस्ट मी सगळं सॉर्ट आउट कर. तुला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही आहे. काही चुकीचं पाऊल नाही उचलणार, तुझी शपथ. आता याला कसं सांगू, याच्याशी कसं बोलू की त्या कामिनीने तुझं लग्न अनिकाशी व्हावं म्हणून मला ब्लॅकमेल केलंय. काय झालंय आई? तुला काही बोलायचं होतं का? आणि तू माफ केलंस ना मला? शिव, मी तुझ्यावर नाही रागवले रे. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर.